मतदार दारादारात यायचे, आता मतदार मोबाईलमध्ये येतात आणि सकाळ संध्याकाळ प्रचार चालू आहे त्यांचा. त्यामुळं डोर टू डोर येणारा मतदार जे आपण त्याच्या डोळ्यात डोळे उमेदवार आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकायचो, ते डोळ्यात डोळे घालून बोलणं किंवा लोकांच्या नजरेला नजर देणं हे उमेदवारांचं कमी झालं. त्यामुळं कदाचित गडबडी होऊ शकतात, कारण शेवटी मतदाराच्या नजरेला नजर आज ना उद्या द्यावी लागेलच ना प्रत्येकाला. खरं तर 9 वर्षानंतर पुणेकर मतदान करतात महानगरपालिकेसाठी. मतदानाचा आकडा वाढेल? नाही, पुणेकरांचं कसं आहे, मतदानाचा आकडा 9 वर्ष झाली काय किंवा 8 वर्ष झाली काय, या शहराची संस्कृती ही खूपच वैचारिक बैठक मोठी असल्यामुळे मतदान उत्तम होणार. खरं तर पुण्यामध्ये जर बघितलं तर दादा विरुद्ध अण्णा असा वादसुद्धा पाहायला मिळाला. तर पुणेकर म्हणून काय वाटतं? काय कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक निवडणूक ही कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या नेत्यावर चालते. पूर्वी सुरेश कलमडी होते, जे आत्ता आपल्यात गेले, मोठा नेता, त्यांच्यावरच दादा अशी लढाई असायची. आत्ता कसं आहे, मुरल्यांना नव्या दमाचा आहे आणि आमच्या मुळशीच्या मातीतला आहे. तर कसं आहे, एक तर सुसंस्कृत जेंटल, तसा तो तोंडातनं शब्द काढत नाही उगाच कोणाबद्दल. आणि दादा पण पुण्याच्या मातीत खूप वेळ राहिलेले आहेत. त्यामुळं विधानसभा लोकसभा एकत्र लढवलेली 2 माणसं महानगरपालिकेला एकमेकांच्या समोर. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी आत्ता आपण पाहत होतो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या